नमस्कार, श्रद्धाज मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरगुती साधेत सोपी तुपाची रेसिपी। तर चला आपण ही रेसिपी कशी करायची ते बघूया। तर इथे मी एक टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1 ते 2 टेबलस्पून दही घातलेला आहे आणि ते दही घालून त्याच्यामध्ये मी जी आठवडाभर घरामध्ये दुधावरची साई होती ती काढून ठेवली होती एका टोपमध्ये फ्रीजमध्ये। 8 दिवसाची ही साई होती जी मी फ्रीजमध्ये काढून ठेवली होती। आता इथे मी ती सगळी साई त्या दह्यामध्ये मिक्स करून घेतली आहे, किंवा आपण डायरेक्ट जे आपण टोप फ्रीजमध्ये ठेवलेला आहे साईचा त्याच्यामध्येच दही घालून मिक्स करूनही ठेवू शकतो। मी इथे दाखवण्यासाठी तुम्हाला असं केलंय। तर इथे हे आपलं दही घालून मिक्स करून चांगलं घ्यायचं। त्याच्यानंतर हे रात्री मिक्स करायला ठेवलं की सकाळपर्यंत हे चांगलं आंबून रेडी होतं। आपलं तूप काढण्यासाठीची प्रोसेस असते ती पूर्ण होते। तर त्याच्यासाठी मी इथं रात्रीचंच ह्याच्यामध्ये घालून ठेवलं दही, आणि आता हे सकाळ आपण उघडून बघणार आहोत। तर आता हे सकाळी खोलून बघितलं तर इथे हे चांगलं मस्त फुललेलं आहे। हे आपलं तूप काढण्यासाठी आता हे रेडी झालेलं आहे। मस्त अशी ह्याला जाळी पडलेली आहे ह्या तुपाला, आणि ही साई आपली मस्त अशी फुलून वरती आलेली आहे। आता ही तुपाची प्रोसेस करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर इथं मी पुन्हा हे एकदा सगळं मिक्स करून घेते। सगळं मिक्स करून घेतलं। स्वतः प्रयत्न न करता थेट विकत घेतो किंवा सोप्या पद्धतीने मिळवतो, त्यात विशेषतः तुपामध्ये त्या काही मजा नसते। तर तुपात असणारे हे पोषण द्रव्य पचन आणि संस्थेला चांगली मदत करत असतात। तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेते, त्याच्यामध्ये जी आपण आंबवलेली साई होती ती घालून घेते। आणि ही आंबवलेली साई जी होती ती मी रात्रभर ठेवलेली होती। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं नकळत आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं। आणि मिक्सरला फिरवून घेतलं तर हे अशी दाटसर पद्धतीचा एक गोळा तयार होतो, लोण्याचा गोळा। तर इथे अशा प्रकारे हा तयार झालेला आहे गोळा, तुम्ही बघू शकता। पूर्ण साई एकत्र एकजीव होते आणि त्याच्यात एक्स्ट्रा जे पाणी असतं ते साईडला होतं आणि लोण्याचा गोळा एक साईडला होतो। तर इथे मी अशा पद्धतीने जेवढं एक पातेलं भरून साई होती तेवढं सगळं फिरवून घेतलेलं आहे, आणि मस्त अशी आपली ही साई रेडी झालेली आहे तूप काढण्यासाठी। आणि ही मी पूर्णपणे साई मिक्स करून घेतली मिक्सरमध्ये। तर आपलं हे झालेलं आहे। तर आता हे तूप काढायला हे जे घेतलेलं आहे पातेल्यामध्ये साई फिरवून, ते आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे। धुवून नाही घेतली तर ह्याच्यामध्ये आंबटपणा असतो, रात्रभर आंबलेला असतं, त्याच्यामुळे आपलं तूप हे आंबट लागतं आणि तुपाचा वासही येतो। असं जर व्हायचं नसेल तर आपल्याला ही साई चांगली धुवून घ्यायची आहे, आणि धुवून स्वच्छ हे आपल्याला कढवायला घ्यायचं आहे। तर इथे मी हे एक पुरणाची जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती पूर्णपणे आपला जे लोण्याचा गोळा होता तो ठेवून घेतला, आणि तो चांगला एक एक करून असं चांगला धुवून घेतला, आणि त्याच्यात पाणी घालून स्वच्छ असं 1-2 वेळा धुवून घेतलं। त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटेसे गोळे बनवले आणि ते गोळे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि तुपात पचनशक्तीसाठी तर हे तूप चांगलंच असतं। त्यानंतर हे तूप शरीराला ऊर्जा पण देतं, त्वचा आणि केश आणि पोषणासाठी पण खूपच लाभदायक असतं। तुपात विटॅमिन ई, डी, ई आणि के असतात, जे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्तच आहेत। तर तुपामुळे आपल्याला काहींना शरीरात वेदना होत असतात, सांधेदुखी होत असते, तर ह्यासारख्या विकारांवर पण ते उपयुक्त असतं। रोज शरीरामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप हे गेलंच पाहिजे। तर आता हे आपण तूप चांगलं गोळा करून घेतला आणि एका पातेल्यात ठेवून मी हे धुवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही धुवून घ्या। एक मस्त असा गोळा बनवा आणि तो गोळा पाण्यामध्ये घालून इकडून तिकडून हलवून घ्या, खालीवर करा, म्हणजे ते तूप सगळं स्वच्छ धुतलं जाईल आणि त्याचा आंबट वास येणार नाही। तूप आपलं जास्त दिवस टिकूनही राहतं असं स्वच्छ धुतल्याने। जर तुम्ही स्वच्छ न धुता जर कराल तर त्या तुपाचा वास येईल आणि ते तूप दीर्घकाळ टिकणार नाही। जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर चांगलं धुणं गरजेचं आहे आणि चांगलं कढवणंही गरजेचंच आहे। तर इथे मी हे मस्त असं धुवून घेतलं 2-3 वेळा आणि याचे गोळे करून घेते, आणि हे आता आपण एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आता मस्त आपण हे कढवायचं आहे। तर गोळे करून तर झालेले आहेत, पण जे पातेल्याला चिकटलेलं तूप असतं
किंवा हे जे लोणी असतं ते आपण एका बोटाने असं घेऊन हातात पाण्याचा हात घेऊन जर काढून घेतलं तर ते व्यवस्थित सगळं निघतं आणि हातालाही जास्त चिकटत नाही. जर आपल्याला असं होतंय असं वाटत असेल तर एकदा आपण स्वच्छ हात साबणाने धुवून घेतला आणि पाण्यात बुडवून जर हात ते तूप काढून घेतलं सगळं लोणी तर आपल्या हाताला काहीच चिकटणार नाही. इथे मी लोण्याचे गोळे मस्त असे बनवून घेतले होते. एका पातेल्यामध्ये ठेवले गरम करायला. साईडचे गॅस चालू केला की साईडचं तूप पिघळायला सुरुवात झालेली आहे. जे कडेला तूप चिकटलं होतं लोण्याचे गोळे ते आता वितळायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे हे आपलं सगळं असं वितळून घ्यायचे. लोण्याचे गोळे वितळून घेतले की एका पळीच्या साह्याने हे आपल्याला व्यवस्थित हलवून मिक्स करून वितळून घ्यायचे. आणि तुपामुळे शरीराला खूप फायदे होत असतात. मूळव्याधासाठी सुद्धा हे तूप खूप उपयुक्त आहे. त्यासाठी अंजीर तुपामध्ये रात्रभर भिजवून सकाळी उठल्या उठल्या त्याचं सेवन करायचं, ते पण चांगलं आहे. आणि हे इथे आपलं तूप मस्त असं वितळलं की ते वरती यायला सुरुवात होते आणि ते उतूही जातं. तर असं न होण्यासाठी आपल्याला एका उलथनाने किंवा चम्मचने कंटिन्यू ते हलवत राहायचं आहे. हलवत राहिलं की ते तूप खाली जातं, खाली बसतं आणि मग ते उतूही जात नाही. त्याच्यासाठी हे आपल्याला प्रोसेस करताना अगोदर सुरुवातीला तुपापासून हलायचं नाही, तिथे ते हलवतच राहायचं आहे कंटिन्यू. आपलं तूप हलवत असेल त्यावेळी ते उकळी येत राहतं, वरती येतं. जेव्हा आपण हलवतो तेव्हा ते पुन्हा खाली बसतं. अशी प्रोसेस होत राहते. तर हे तूप काढण्यासाठी पूर्ण कंटिन्यू अर्धा ते तास वेळ लागतोच त्याच्यासाठी. अर्धा तास हा वेळ कंटिन्यू याला दिला तर आपलं तूप मस्त असं रेडी होतं. थोडं एक 5 मिनिटे तूप उकळून झालं की त्याच्यानंतर याचा कलर असा होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे गाळ असतो तुपामध्ये, जो तूप लोण्यामध्ये जो गाळ असतो तो खाली बसतो आणि आपलं तूप रेडी व्हायला सुरुवात होत असते. तर इथे आता थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि मी चांगलं फुल गॅसवरतीच उकळून घेत आहे. तर फुल गॅस केला की लगेच उतू जातं, त्याच्यासाठीच आपण हे हलवत राहायचं आहे सतत. आता पुन्हा मी हे शिजवते तर इथं थोडंसं एक 5 मिनटं 10 मिनटं अजून गेली की पुन्हा ह्याचा कलर चेंज झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये असलेला जो गाळ आहे तो खाली बसतोय आणि तूप हे फक्त वरती येते. तर त्याच्यासाठी आता इथं मिडियम गॅस केलेला आहे. मिडियम गॅस करून हे मस्त असं शिजवत राहायचं आहे आपल्याला. तूप हे शरीरासाठी चांगलं असून हे धार्मिक कार्यासाठी पण वापरलं जातं. हे तूप आपलं मस्त उकळलेलं आहे आणि तूप वरती येते आणि गाळ खाली राहिलेला आहे. जो खाली गाळ असतो तो ब्राऊन कलरचा होतो आणि पूर्णपणे ब्राऊन कलरचा झाला की आपलं तूप हे रेडी झालेलं आहे हे समजतं. तर आता तुपामध्ये तुम्हाला हे माहीत आहे का, गाईचं तूप हे सामान्यतः पिवळसर रंगाचं असतं, म्हणजे येल्लो असतं. कारण त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचा पदार्थ असतो. बीटा कॅरोटीन हा गवत आणि इतर वनस्पती चा आढळणारा हा रंगद्रव्य असतो. तो गाय गवत खाते त्यामुळे तिच्या दुधात बीटा कॅरोटीनचं प्रमाण येतं. त्यापासून केलेलं तूप हे पिवळसर असतं किंवा येल्लो असतं. त्या उलट म्हशीमध्ये बीटा कॅरोटीन नावाचं रंगद्रव्य असतो, ते दुधामधून कमी असतो. त्यामुळे तिचं दूध हे पांढरसर असतं आणि तुपाचा कलरसुद्धा हा पांढराच असतो. इथे मी तुपाचा वास येण्यासाठी सुवासिक 2 वेलदोडे टाकलेले आहेत. ते वेलदोडे मी थोडेसे फोडून मोकळे केले आणि ते घालून घेतलेले आहेत. वेलदोडे घालून घेतल्याने तूप आपलं सुवासिक होतं आणि खूप छान असा वास येतो, सुंदर असा वास येतो. तर इथे मी आपलं वास येण्यासाठी 2 वेलदोडे घालून झालेले आहेत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडेसे तुळशीचे पान घालणार आहे. तुळशीचे पान जरी याच्यामध्ये घातलं की तुपाचा आवाज कडकड असा जोराचा येतो, तेव्हा सुद्धा समजतं की आपलं तूप हे कडलेलं आहे. आणि कडलेलं तर ते त्याच्यावरूनच समजतं. किंवा आपण पाण्याचे सुद्धा 1-2 थेंब घातले तरी पण समजतं की आपले तूप कडलेलं आहे. आणि आपले हे जे तुपाची काढण्याची ही पद्धत आहे पूर्वीपासून आलेली आहे. तर हे खरंच खूप छान असं घरगुती असणारं साजूक तूप आहे, ते आपण तयार करतोय. तुम्ही पण नक्की तयार करून बघा. ज्या भांड्यामध्ये आपण तूप कडवत असतो ते भांडं जरी धुतलं तरी सुद्धा ते भांडं पांढरं शुभ्र आणि अतिशय चमकदार होतात. तर हे असं होतं कारण ह्याचं की ह्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ जास्त असतात दुधामध्ये आणि ते पदार्थ जेव्हा ह्याच्यामध्ये दुधामध्ये किंवा लोण्यामध्ये येतात आणि त्याच्यानंतर आपण तूप कडवतो तेव्हा त्याच्यामध्ये जो गाळ असतो, म्हणजेच जे तूप कडवताना आपण जो गाळ खाली बसतो तो गाळ जसा जसा काढला जाईल तसं तसं भांडी चमकदार होतात आणि पांढरी शुभ्र होतात.
तर दुधाची भांडीसुद्धा खूप छान अशी निघतात, तुपाची भांडी. तुम्ही एकदा ट्राय करून नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की तुमचे तुपाची भांडी कशी निघतात ते. इथे आपलं हे तूप खूप छान असं कडवून झालेलं आहे. तर आता ही प्रोसेस झाली की हे आपल्याला तूप थंड होईपर्यंत असंच ठेवायचं आहे आणि थंड झालं की आपण एका डब्यामध्ये गाळून हे तूप भरून घ्यायचं आहे. तर तूप हे आपलं झालं आहे. पण अजून इथे एक टीप आहे, जेव्हा आपल्याला तूप रवाळ हवं असेल दाणेदार, त्यावेळी आपण इथे थोडंसं मीठ घालू शकतो आणि ते मीठ थोडंसं घातल्याने तूप आपलं दाणेदार आणि रवाळ होतं, मस्त असं तूप बनतं हे. तर इथे मी सगळं घालून घेतलं. शेवटी जो गाळ होता तो पण मी ह्याच्यावर घातला. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप तूप असतं आणि इथे हा जो गाळ असतो त्याच्यासोबत पूर्वी चपाती खायचे किंवा भाकरी. अजूनही कोण कोण खात असेल तर नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही तूप करण्याची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि इथे आपले साजूक तूप रेडी झालेले आहे. धन्यवाद.